एक पहा. भग म्हणजे ज्ञान, भगवान म्हणजे ज्ञानवान. ज्ञानवान आत्मा आहे पहा. अरिहंत प्रभू आहेत. परम आनंद स्वरूपी आहेत. परमात्म तत्व आहेत. हे प्रभु, निर्विकल्प आहेत पहा. कोणतेही संकल्प विकल्प नाहीतच. आपल्या आत्म स्वभावामध्ये लीन आहेत. बघा, हा जीव स्वयं आपल्या निज स्वरूपामध्ये लीन आहे. निज आत्मस्वरूपालाच जाणता आहे पहा. पहा, एकटक पहा. परम शांत आहेत. एकटेच आहेत. एक आहेत. निर्दोष आहेत. चार घाती कर्म रहित आहेत. ज्ञाता द्रष्टा आहेत. जाणतो आहोत, पाहतो आहोत. एकटक शरीराची हालचाल न करता, स्वप्नेही न हलविता प्रभूंना पहा, अनुभव करा. आहेत. चेतन परमात्मा आहेत. अचेतन मूर्ती नाही, चेतन परमात्मा आहेत. स्वभावामध्ये लीन असणारे अनंत चतुष्टय वाले, स्वचतुष्टय वाले प्रभू आहेत. आहेत. आहेतच. डोळे बंद करा.
चित्तामध्ये, ज्ञानामध्ये, विचारामध्ये प्रभूंना पहा. प्रभू म्हणजे चेतन जीव द्रव्य. प्रभू म्हणजे अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत अतींद्रिय आनंद, अनंत वीर्य वाली अवस्था पहा आहेत. अनंत चतुष्टय वाले हे प्रभू जाणतो आहोत. बघा जरा, फक्त प्रभूंचाच विचार करा. जाणले जातात प्रभू. प्रभूंना जाणणार तर सगळे काही जाणले जाणार. प्रभू केवल ज्ञानी आहे, बाकी काही जाणायची गरज नाही. एक प्रभूंना पहा, प्रभूंना जाणा, सर्व काही आपोआप ज्ञानात येईल. अन्य कोणताही विचार करण्याची गरज नाही. बघा, प्रभूंना पहा. त्यांच्या ज्ञानरूपी दर्पणामध्ये सकल ज्ञेय जाणले जातात, म्हणून ते सर्वज्ञ आहेत. अनंत ज्ञान वाले आहेत. पहा, जाणतो आहोत आपण. प्रभूंना जाणतो आहोत. आनंद स्वरूपी आहेत. अनंत ज्ञान, अनंत सुख आहेत. ज्ञानाबरोबर सुख अविनाभावी आहे. अज्ञानाबरोबर दुःख अविनाभावी आहे. प्रभू ज्ञान स्वभावी आहेत. केवल ज्ञान वाले आहेत. सर्वज्ञ आहेत. अनंत सुख स्वभावी आहेतच. पहा, जाणा, विचार करा. आनंद रूप असे हे परमात्म तत्व आहेच. जाणतो आहोत आपण. अनंत सुखी अशा, अनंत आनंद स्वरूपी अशा, परमल्लाद संपन्न अशा देवांना जाणत आहोत. देव, देव म्हटले तर अनंत ज्ञान, अनंत सुख, जेथे त्याला देव म्हणतात. देव म्हणजे जीवाची अवस्था, शरीराची नाही. ज्ञान सुख जीवाचे गुण आहेत, शरीराचे नाही. देव अनंत ज्ञान, अनंत सुख वाले आहेत. जाणतो आहोत. पहा, आनंद रूपं परमात्मतत्वं. पहा, प्रभू कसे आहेत. जाणा जरा. आनंद रूपं परमात्मतत्वं.
जाणताय का? हे परमप्रभू आहे, हे परमतत्व आहे, परम आत्मतत्व आहे. आत्मतत्वाची परम उत्तम अशा आत्मतत्वाला अनुभवतो आहोत. पहा, देवाधिदेव आहेत, आनंद रूप आहेत, जाणले जाता आहेत. आपण जाणतो आहोत, दुसरा कोणताही विचार नाहीच. देवच आहे, देवच आहे, आनंद स्वरूपी देव आहेत. पहा, आनंद रूपम परमात्मतत्वम विलीन संकल्प विकल्पजालम. पहा, कोणतेही संकल्प विकल्प नाहीतच, नष्ट झालेले आहे. परवस्तूमध्ये मीपणाची कल्पना हाच संकल्प. द्रव्यकर्म भावकर्म नो कर्मामध्ये मीपणा हाच संकल्प. प्रभू जाणतात मी द्रव्यकर्म नाहीच. प्रभू जाणतात मी भावकर्म नाहीच. प्रभू जाणतात मी म्हणजे नो कर्म नाहीच. प्रभू जाणतात मी म्हणजे ज्ञानावरण आदी 8 प्रकारचे द्रव्यकर्म नाहीच. प्रभू जाणतात मी म्हणजे रागादी भावकर्म नाहीच. प्रभू जाणतात मी म्हणजे शरीरादी नो कर्म नाहीच. पहा, कोणताच संकल्प प्रभूंमध्ये दिसणार नाही. विलीन झालेले आहेत सगळे संकल्प. म्हणूनच परमात्म तत्व अशी अवस्था प्राप्त आहे आपणास. कळले का? का आहेत प्रभू? का आहेत परमदेव? का आहेत निर्विकल्प? विलीन संकल्प, संकल्प विलीन झालेले आहे, नष्ट झालेले आहे. म्हणूनच आपण परमसुखी आहात, आनंदी आहात. पहा, प्रभूंना पहा. प्रभू अवस्थेचे आपण निरीक्षण करत आहोत, जाणतो आहोत, श्रद्धान करतो आहोत. बघा, आचरण करायचे आहे, प्रभूवत आचरण करायचे आहे. काय करतात प्रभू? संकल्प करीत नाहीत, हे करतात. नाही मानत कोणालाही मी. ते केवळ आपल्या निज आत्मतत्वालाच मी जाणतात. निज आत्मतत्वच मी आहे. निज आत्मतत्व सोडून मी काहीही नाहीच, असे जाणतात प्रभू. कोणतेही विकल्प प्रभूंमध्ये नाहीतच. पहा जरा, जाणा जरा, याच्यासाठीच जाणायचे आहे. आम्हाला वाटते विकल्परहित होऊ शकणार नाही, संकल्परहित असू शकत नाही कोणी. बघा, प्रभूंना आहे हा जीव संकल्प विकल्प रहित आहे. संकल्प विकल्प करणे हा
जीवाचा स्वभाव नाहीच, अन्यथा परमदेव अवस्था सुद्धा नसती. परंतु आहे आहे आहे, परमदेव आहेत. मी जाणतो आहे आपणास. नाहीत आपल्यामध्ये संकल्प, नाहीत आपणामध्ये विकल्प. आपण नियाच्या भेदाने ज्ञानात भेद पाहत नाहीच. आपण विकल्प रहित आहात प्रभू. मी जाणतो आहे आपणास. बघा जरा प्रभूंना कसे आहेत परमात्मा. आनंद रूपम परमात्मतत्वम विलीन संकल्प विकल्प जालम स्वभावलीना निवसन्ति नित्यम. पहा प्रभू काय करतात. स्वभावलीना निवसन्ति नित्यम. नित्य आपल्या स्वभावामध्येच लीन असतात. त्यांना प्रभू म्हणतात, त्यांना परमदेव म्हणतात. स्वभावामध्ये नित्य लीन राहू शकतो जीव. प्रभूंकडून हेच शिकायचे म्हणून तर प्रभूंना जाणतो आहोत. कसे आहेत प्रभू बघा. आनंद रूपम परमात्मतत्वम विलीन संकल्प विकल्प जालम स्वभावलीना निवसन्ति नित्यम. जानाति योगी स्वयमेव तत्त्वम्. जानाति योगी स्वयमेव तत्त्वम्. जानाति योगी स्वयमेव तत्त्वम्. परमयोगी स्वयमेव निज तत्वाला जाणतात. स्वयमेव असं जे निज तत्व आहे त्याला जाणतात. या निज तत्वाचा कोणी करता करविता नाहीच. जाणतात असे आहेत हे परमदेव. आले का लक्षात. जाणता आहात का बघा. एका दृष्टीमध्ये एका ज्ञानामध्ये आपणही पहा प्रभूंना. असे आहेत प्रभू. आनंद रूपम परमात्मतत्वम. जाणले का. असे आहेत प्रभू. आनंद रूपम परमात्मतत्वम. आनंद स्वरूपी परम तत्व आहे. पहा जरा, जाना जरा, अनुभवा जरा. आहेत आहेत आहेत. आनंद रूपम परमात्मतत्वम विलीन संकल्प विकल्प जालम स्वभावलीना निवसन्ति नित्यम. स्वभावलीना निवसन्ति नित्यम. आपण नित्य स्वभावामध्ये लीन आहात प्रभू. धन्य आहात. खरोखर धन्य आहात प्रभू आपण. अशी दशा मला पण प्राप्त होण्यासाठीच मी आपणास पाहतो आहे. निर्णय करतो. राहू शकतो की नाही आपण स्वभावामध्ये नित्य. आपणास जाणून हा निर्णय होतो. हो राहू शकतो. स्वभावलीना निवसन्ति नित्यम. केव्हाही पहा प्रभूंकडे. प्रभू कसे दिसतील. आपल्या स्वभावामध्ये लीनच आपल्याला दिसतील.
कुठेही जा विश्वात आता, कुठल्याही मंदिरामध्ये प्रभूंना पहा, प्रतीती अशीच होईल. स्वभावलीना निवसंती नित्यम. आपल्या स्वभावामध्ये लीन असणारे प्रभू आम्हाला प्रतीतीमध्ये येतील आहेत. हेच प्रभूंचे खरे स्वरूप आहे. बाकी बाहेरचे वैभव म्हणजे प्रभू नाहीत, मंदिराची शोभा म्हणजे प्रभू नाहीत, विशिष्ट धातूची, रत्नाची, पाषाणाची मूर्ती म्हणजे प्रभू नाही. प्रभू काय आहे? स्वभावलीना निवसंती नित्यम. जानाति योगी स्वयमेव तत्वम. जाणताय का? जाणतोय एकच विषय आहे. कोण? अरिहंत प्रभू. भो प्रभो नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. आपल्या अनंत गुणांना वारंवार नमस्कार, त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. जाणले प्रभू मी आपणा. आपणास जाणतो आहे. आपणास जाणणारा हा मी देखील. जो जाणतोय, शरीर जाणत नाही. कोण जाणतंय? डोळे जाणतायत काय? नाही. मन जाणतंय का? नाही. कान जाणतायत का? नाही. आपणास कोण जाणतंय? अहो ज्ञान जाणतंय. माझं ज्ञान, मी ज्ञान ज्ञानाद्वारे जाणतो आहे. शरीराद्वारे नाहीच, इंद्रियाद्वारे नाहीच, मनाद्वारे नाहीच, ज्ञानाद्वारे आपण जाणले जात आहात. मी ज्ञान आहे, मी शरीर नाही. मी जाणतो आपणास प्रभू. मी कोण आहे? मी पण ज्ञानच आहे, मी पण योगीच आहे, मी पण आनंद स्वरूपी शुद्ध आत्मतत्वच आहे. पहा. आपण आत्मा, मी पण आत्माच आहे. आपल्या आत्म्यामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये काहीही फरक नाही. आपल्यामध्ये जशा पर्याय प्रगट आहेत तसे गुण माझ्या आत्म्यामध्ये अनादि अनंत आहेत. जसे आपल्या आत्म्यामध्ये गुण आहेत तसे पर्यायामध्ये प्रगट आहे. त्या प्रगट पर्यायावरूनच मी निर्णय केला. आत्मा कसा असतो, जीव कसा असतो, मी कसा आहे. कारण मी जीव आहे, जीव आहे, चेतन जीवच आहे. पहा, हे आपले निजात्म तत्व प्रभूं समानच आहे. पहा पहा पहा. आनंद रूपं परमात्म तत्वं. जाना, प्रभूंना जाणणारे हे निजात्म तत्व देखील आनंद स्वरूपी आहे. बघा जरा, मी आनंद घन स्वरूप आहे.
मी आनंदाचा सागर आहे, मी आनंद गुण स्वभाव वाला आहे. जाणतोय निज आत्मतत्वामध्ये असणाऱ्या गुणाला पाहतो आहे. बघा जरा आपला आत्मा कसा आहे. जसा प्रभूंचा पर्यायामध्ये व्यक्त आत्मा, तसाच हा त्रिकाल कारण परमात्मा आहे. प्रतीती करा. आनंद रूपम परमात्मतत्वम. विलीन संकल्प विकल्प जालम. पहा निजात्मतत्व संकल्प विकल्पाने रहित आहे. अनुभव करा. प्रभूंचे जर आत्मतत्व संकल्प विकल्प रहित आहे, म्हणूनच त्यांची पर्याय संकल्प विकल्प रहित. मग माझेही आत्मतत्व तसेच, जसे प्रभूंचे तसेच माझे. पहा विलीन संकल्प विकल्प जालम. नाही संकल्प नाही, विकल्प नाही, तर ज्ञानाचा ज्ञेय ध्रुव आत्मतत्व आहे. परम आत्मतत्व आहे. आनंद स्वरूपी आत्मतत्व आहे. ज्ञानासाठी आनंदासाठी कोणतेही संकल्प विकल्प करण्याची आवश्यकता नाहीच. पहा प्रभू करतात का कोणते संकल्प विकल्प? तरी अनंत ज्ञान अनंत सुख स्वभावी आहे. नवे संकल्प विकल्प रहित आहेत, म्हणूनच अनंत ज्ञान अनंत सुखमय आहे. मग आपण पण कशाला करायचे संकल्प, कशाला करायचे विकल्प? ज्ञान आणि आनंदासाठीच करत होतो. अज्ञानाने हे कार्य झाले. क्षमस्व प्रभू, क्षमा करा भगवान, आता नाही. जाणतो आहे आत्मतत्वाला विसरल्यामुळे खोटे संकल्प केले. मी शरीर, चुकलो प्रभू, माफ करा प्रभू. मी शरीर नाही. मी कोण आहे? मी आनंद रूपम परमात्मतत्वम. हे आपण आहोत. जाणा, अनुभव करा. मी शरीर नाही. द्रव्य कर्मामधला, भाव कर्मामधला, न कर्मामधला संकल्प विलीन करा, नष्ट करा. स्वभावाच्या आश्रयाने नष्ट करा. उगीच म्हणू नका मी शरीर नाही. ज्ञानानंद स्वभाव पहा, मग मना बरे मी शरीर आहे नाही म्हणू शकणार. ज्ञानानंद स्वभाव अशरीरी आहे. जाणतो आहोत, प्रत्यक्ष प्रामाण्य सहित जाणतो आहोत. हा मी ज्ञान आनंद स्वरूपी
आत्मा आहे आहे आहे. मी म्हणजे नो कर्म नाहीच. सहा पर्याप्ती तीन शरीराच्या योग्य वर्गणात उद्गमात्मक आहे, अचेतन आहे. ते म्हणजे जीव नाही तच जन. हे स्थूल औदारिक शरीर म्हणजे जीव नाही स. संकल्प काढून घ्या. राक्षसाने पोपटामध्ये आपला संकल्प केला होता जीवाचा, तर त्या पोपटाचा नाश, त्याचा नाश झाला असा तो जाणला मानला. आता आपण असे खोटे विकल्प करायचे नाही. आपला पोपट शरीर आहे. शरीराचा नाश आम्ही आपला नाश मानत आलो होतो, कारण माहिती नव्हते आत्मतत्व, जाणले नव्हते आत्मतत्व. आता जाणले. मी चेतन आत्मतत्व आहे. मी जड नो कर्मरूप शरीर नाहीच. पहा जरा, अनुभव करा. विलीन संकल्प विकल्प जालम. आत्मतत्वाच्या अनुभूतीने हे संकल्प विकल्प विलीन होतात, नष्ट होतात. बघा, मी शरीर नाहीच. मी म्हणजे कुटुंब परिवार नाहीच. कुटुंब परिवारामध्ये असणारी मीपणाची बुद्धी, मीपणाचा संकल्प नष्ट करा. मी आनंद रूपम परमात्मतत्वम. पहा, जिथे परासंबंधी मी म्हणून संकल्प होईल, दृष्टी आतमध्ये टाका आणि म्हणा, जाणा आनंद रूपम परमात्मतत्वम. मी तर आनंद स्वरूपी परमात्मतत्व आहे. कोठे या परामध्ये मीपणा पाहतो. मिथ्या हो, हे भाव मिथ्या हो. मी पर नाहीच, मी शरीर नाहीच, मी कुटुंब परिवार नाहीच, मी अन्य जीव नाहीच, मी पुद्गल द्रव्य नाहीच, मी म्हणजे धर्म द्रव्य नाहीच, मी म्हणजे अधर्म द्रव्य नाहीच, मी म्हणजे आकाश द्रव्य नाहीच, मी म्हणजे काल द्रव्य नाहीच. आले का लक्षात? प्रभू नाहीत करत असले खोटे संकल्प. निज आत्मतत्व त्यामध्ये नाहीत असले खोटे संकल्प. पहा जरा त्या आत्मतत्वाला, तरच समजणार आहे. आत्मतत्वाच्या अनुभूतीशिवाय काही समजणार नाही. जाणा, प्रत्यक्ष जाणा. आहे हे निजात्मतत्व. कसे आहे तेही मी जाणतो आहे. कसे आहे? आनंद रूपम परमात्मतत्वम.
संकल्प विकल्प नाहीत असे निर्विकल्प शुद्धात्म तत्व मी आहे आहे आहे. स्वभावलीना निवसन्ति नित्यं. नित्य स्वभावामध्ये उपयोग जोडा आहे. उपयोग स्वभावाला सोडून नाही, स्वभाव उपयोगाला सोडून नाहीच. उपयोग उपयोगामध्येच आहेच. जाना रूपं परमात्मतत्त्वं. आनन्दं ब्रह्मणो रूपम् सर्वसंविवर्जितम्. आनंद हे निज ब्रह्माचे स्वरूप आहे. अहम ब्रह्मा अस्मि. ब्रह्मा आनंद स्वरूप अस्ति. पहा आहे आहे आहे. आनंदं ब्रह्मणो रूपम्. आनंदी आनंदकडे बास आनंदच आहे. हेच आपले स्वरूप आहे. संकल्प केला तरच दुःख आहे. पराकडे पाहून मी जाणले तरच दुःख दिसून येते. आनंद स्वरूपी परमात्म तत्वाकडे पहा, दुःख होणार नाहीच. कधीही पहा. सुखाच्या प्रसंगात दुःखाच्या प्रसंगात कोणत्याही अवस्थेत ज्या क्षणी आनंद स्वरूपी परमात्म तत्व दृष्टीचा विषय, त्या क्षणी सर्व दुःख विलीन होतील. दुःख नष्ट करण्याचा हाच परम उपाय आहे. आनंद रूपम परमात्मतत्वं विलीन संकल्प विकल्प जालम. मी म्हणजे नो कर्म नाहीच. नो कर्मामधला मीपणा काढून घ्या. नो कर्मामधले आपले अस्तित्व जे अज्ञानाने ठेवले होते काढून घ्या. नाही, नो कर्मामध्ये मी नाहीच. जसे ध्यानस्थ मुनी शरीरामध्ये मीपणा ठेवत नाहीत,
त्यामुळे शरीराच्या कोणत्याही अवस्था त्यांना दुःख देत नाहीतच. नो कर्मामधला मीपणाच काढून घेतलाय, प्रभूंनी काढून घेतला. पहा, परमात्मा देखील शरीरामध्ये जरी असले तरी त्या परमअवतारिक शरीराला मी म्हणून मानत जाणत अनुभवत नाहीतच. देहापासून भिन्न असा आनंद स्वरूपी मी आत्मा आहे असे प्रभू जाणतात. आपणही जाणा आता. या तुच्छ अवतारिक शरीरामध्ये काय मीपणा करायचा? काढून टाका या शरीरातला मीपणा, शरीरातलं वात्सल्य काढून घ्या. शरीरातलं अस्तित्व, शरीरातलं चेतनत्व काढून घ्या. अर्थात अज्ञानाने केलेला संकल्प नष्ट करा, खोटे विचार नष्ट करा. सत्विचार हाच आहे. आनंद रूपम परमात्मतत्वम विलीन संकल्प विकल्प जालम. ध्रुवात संकल्प नाही तच निज ध्रुव स्वरूपामध्ये विकल्प नाही तच निर्विकल्प स्वरूपोऽहम्. निर्विकल्प स्वरूपोऽहम्. निर्विकल्प अहम म्हणजे मी. मी म्हणजे चेतन जीव द्रव्य. अहम बघा, अहम आता शरीरामध्ये नाही. अहम चेतनेमध्ये जोडलेला आहे. वात्सल्य चेतनेचे आहे. आपले अस्तित्व आपण आपल्यामध्येच पाहतो आहोत. अहम भाव आता चैतन्य स्वरूपामध्ये आहे. हा हा हा. अहम चैतन्य स्वरूपः अस्मि. पहा पहा. काय बोलायचे नाही. फक्त अनुभव, फक्त चेतन स्वभावाचा अनुभव.
शब्दाचे विकल्प देखील नाही, तर शब्दाच्या भेदाने ज्ञानात भेद होतील. अभेद असे अखंड ज्ञान स्वरूप अनुभवा. शब्द विकल्प पण सोडा, आता फक्त अनुभव करा. आहे आहे आहे. आनंदरूपं परमात्मतत्त्वं विलीन संकल्प विकल्प जालम्. कोणतेही संकल्प राहिलेले नाहीतच. मला हे करायचे आहे, मला ते करायचे आहे, नाही संकल्प नाही. शिबिर झाल्यानंतर हे करायचे ते करायचे, काही करायचे नाही. जाणणारे आहोत, शिबिरातही जाणतो, शिबिरापूर्वीही जाणतच होतो, शिबिर संपल्यानंतरही जाणणारेच असणार. सगळे संकल्प त्यागा. आपण भगवान आहोत. जसे भगवान संकल्प रहित आहेत, तसाच हा मी सुद्धा संकल्प रहित आहेच. शरीराला आश्रय करून संकल्प केले जातात, कर्माला आश्रय करून संकल्प केले जातात, रागादी भावांना आश्रय करून संकल्प केले जातात. मी रागादी विभाव भाव नाहीच. न विकम्मं न कम्मं. मी कर्म नाही, मी नो कर्म नाही. मी आनंदरूपं परमात्मतत्त्वं विलीन संकल्प विकल्प जालम्. असे आपण आहोत. जाणत चला, जाणत राहा, अनुभव करत चला. कुठलाच संकल्प करायचा नाही. मला ध्यान करायचे हाही संकल्प सोडा. सहज आहे, सहज आहे. जानाति योगी स्वयमेव तत्त्वं. स्वयमेव जाणले जाते, स्वभावच आहे हा. काही करायचेच नाही, ध्यान सुद्धा करायचे नाही.
ध्यान स्वभावच आहे. प्रतिसमयाला आत्मा ज्ञान पर्यायामध्ये येतो. निर्णय फक्त आहे, मी आहे, मी आत्मतत्व आहे, एवढे स्वीकारायचे आहे, प्रामाण्य करायचे आहे, सत्यार्थता ठरवायची आहे. हो, मी एक आनंद घनस्वरूप परमात्म तत्वच आहे. मी म्हणजे रागादी भाव नाहीच. राग रहित आहे जाना. मी म्हणजे क्रोध नाही. नका करू क्रोधाचा संकल्प, नका करू लोभाचा संकल्प. गरज काय? या संकल्पाद्वारे निज परमात्म तत्व विलीन होते, नष्ट होते. नका करू हो या परमात्म तत्वाला नष्ट. दुःख भोगता तुम्ही, या कारणाने दुःख उत्पन्न होते. सोडा खोटे संकल्प विकल्प सोडा. प्रभूंनी सोडले म्हणून तर ते देव आहेत, म्हणून तर आपण त्यांचे दर्शन करतो. पहा पहा, दर्शनाचे प्रयोजन तर हेच आहे, संकल्प विकल्पांचा त्याग. प्रभूंनी सोडले मग आपण कशाला करायचे? प्रभू आनंद सुखी आहेत की नाही? का आहेत? संकल्प विकल्पांचा त्याग आहे. आनंद रूपी परमात्म तत्वाचे ग्रहण आहे. म्हणूनच प्रभू अनंत ज्ञान अनंत सुख वाले आहे. मग आपण पण संकल्प विकल्प रहित आहोतच. आपणही आनंद स्वरूपी आहोतच. सोडा संकल्प विकल्प सोडा. आता समता भावासाठी, निर्विकल्पतेसाठी, शांतीसाठी, निराकुलतेसाठी सोडून द्या संकल्प विकल्प त्यागा. कशासाठी? नको नको, नाही नाही. रूपम, रूप म्हणजे स्वरूप. बघा, अनुभव करा. आनंद रूपम परमात्म तत्वम. विलीन संकल्प विकल्प जालम. स्वभावलीना निवसन्ति नित्यं. स्वभावलीना निवसन्ति नित्यं. जानाति योगी स्वयमेव तत्वम्. योगी म्हणजे शुद्धात्मा. जन आहे आहे आहे.
डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. आनंदरूपं परमात्मतत्त्वम् आहे. डोळे मिटा, जाना. आनंदरूपं परमात्मतत्त्वम् डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. विलीन संकल्प विकल्प जालम, समस्त संकल्प विकल्प रहित असणारे हे अरिहंत प्रभू आहे. डोळे मिटा. हा मी देखील समस्त संकल्प विकल्प रहित असा शुद्ध आत्मा आहेच. डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. निर्विकल्प आहे जाणा. डोळे मिटा. निर्विकल्प स्वरूपोऽहम्. आता हा प्रयोग सर्वांनी स्वयं करा.
डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. निर्विकल्प परमात्मा की जय हो, जय हो, जय हो. निर्विकल्प प्रभूंचा जय जयकार असो. नमोस्तु, नमोस्तु, नमोस्तु. डोळे मिटा. निर्विकल्प स्वभाव आहे, आहे, आहे. विसर्जन.